नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर पुणे म्हाडा लॉटरी अंतर्गत आज आपण बघणार आहोत स्कीम कोड 905 ए आणि बी असे दोन्ही. ठीक आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. प्रोजेक्टचं नाव आहे औदंबर रेसिडेन्सी आणि लोकेशन आहे पिंपळे निलक आणि इकडे 1 BHK आणि 2 BHK असे दोन्ही कॉन्फिगरेशनचे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. 1 BHKचे टोटल 10 फ्लॅट्स इकडे अवेलेबल केलेले आहेत म्हाडाने आणि 2 BHKचे 6 फ्लॅट्स आहेत. असे टोटल 16 फ्लॅट्स म्हाडाने अवेलेबल केलेले आहेत. 1 BHKचा जो कार्पेट असणार आहे तो आहे 420 344 सॉरी 345 आणि 365 आणि त्याची प्राईज आहे 24.5 लाख आणि 25.5 लाख. आणि 2 BHK जो आहे त्याचा कार्पेट आहे 420 आणि 550चा कार्पेट. ठीक आहे, 420 आणि 550चा कार्पेट आहे आणि त्याची प्राईज आहे 30 लॅक्स आणि 39 लॅक्स. ठीक आहे, 2 BHKची प्राईस थोडीशी मला इथे इवन 1 BHK आणि 2 BHK दोघांची प्राईस मला थोडीशी जास्त वाटली. मार्केट प्राईस पटकन बघून घेऊ आपण. तर मार्केट प्राईस बघितली तर 42 to 65 लॅक्समध्ये इकडे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. ठीक आहे, तुम्ही बघू शकता कार्पेट कमी आहे म्हाडापेक्षा. इथे 328चा कार्पेट आहे, पण तरीसुद्धा मार्केट आणि याच्यामध्ये जो हवा तो एक युजली 15 लाखचा डिफरन्स असतो प्राईजमध्ये, पण इकडे तो प्राईस कमी बघायला मिळते. बाकी अजून आपण या प्रोजेक्टबद्दल माहिती घेणार आहोत. हा प्रोजेक्ट म्हाडावरती आपला रेरावरती रजिस्टर्ड आहे, औदुंबर रेसिडेन्सी या नावाने. आणि याचं जे पोझिशन असणार आहे ते फेब्रुवारी 2026मध्ये असणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त लिटिगेशन वगैरे बघून घेऊ. कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे. आणि लेआउटमध्ये 2 बिल्डिंग असणार आहेत, ए बिल्डिंग आणि बी बिल्डिंग. आणि म्हाडाचा जो फ्लॅट असणार आहे तो बी बिल्डिंगमध्ये असणार आहे. याचे फोटोज नाही आहेत प्रोजेक्टचे कुठेच, पण म्हाडाच्या वेबसाईटवर जो हा असा आहे बिल्डिंगचं स्ट्रक्चर असणार आहे. ठीक आहे, तर ते एक मी तुम्हाला दाखवतो. हे 2 विंग असणार आहेत, ए आणि बी. आणि हा एकच फोटो अवेलेबल आहेत, बाकी सगळे वेबसाईटवर याच्या प्रोजेक्टचे जास्त फोटोज नाही आहेत. लोकेशन वाईज जर बघितलं तर हे इकडे लोकेशन येतं आणि इथे एक नदी आहे, मुळा नदी म्हणून आहे इथे, मुळा रिव्हर. ठीक आहे, त्याला लागून हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, थोडं सांगायचं म्हटलं तर जसं तुम्हाला बालेवाडी हे सगळे नोन प्लेसेस आहेत पुण्यामध्ये. बालेवाडी झालं, ठीक आहे, तर बालेवाडीनंतर इथे तुम्हाला हा औंध रावेत जो रोड आहे, ठीक आहे, तिथून आत आलं की तुम्हाला हा प्रोजेक्ट पाहायला मिळतो. ठीक आहे, तर हे जस्ट मोठे मोठे लँडमार्क सांगितलेत मी. ठीक आहे, थोडेसे याचे रिव्ह्यूज जे आहेत ते थोडेसे मिक्स रिव्ह्यूज आहेत. म्हणजे या एरियाचे जो पिंपळे निलक जो एरिया आहे, ठीक आहे, त्याचे ओव्हरऑल लोकेशनचे म्हणजे पिंपळे निलक जो एरिया आहे ना, तिकडे लोकांनी सांगितलं की एक्सप्रेसवे काही पॉझिटिव्हज आहेत या लोकेशनचे, की ते पुणे एक्सप्रेसवेवरून जवळ आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे कमर्शियल हब जसं बालेवाडीला जर जायचं असेल तर तिथून जवळ आहे. ठीक आहे, काही निगेटिव्ह पॉईंट्स म्हणजे हेच आहेत की इकडे फ्लड पावसाळ्यामध्ये इथे फ्लड टाईप सिच्युएशन निर्माण होते. आणि इथे ही जी मुळा नदी आहे त्याचं जे प्रदूषण होतं त्याला घेऊन लोकांनी इथे खूप कन्सर्न्स रेज केलेले आहेत हे पिंपळे निलकसाठी. ठीक आहे, तर हे सगळे काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासाठी. बाकी आपण अजून जी माहिती घेणार आहोत हे असा हा प्रोजेक्टचं इकडे हा प्रोजेक्ट असणार आहे. ठीक आहे, हा जो एरिया दिसतो ना इकडेच याचं कन्स्ट्रक्शन असणार आहे पिंपळे निलक रोडला. ठीक आहे, तर ही बिल्डिंग जी असणार आहे ही स्टँड अलोन लहान बिल्डिंग आहे. म्हणजे किती फ्लोअरची माहिती आहे का ही? 6 फ्लोअरची बिल्डिंग असणार आहे. म्हणजे ए विंग 6 फ्लोअर आणि बी बिल्डिंग 6 फ्लोअर. त्याच्यामुळे हा एवढा मोठा लँड पार्सल नसणार आहे किंवा मोठा प्रोजेक्ट नाही आहे. एक स्टँड अलोन 6 माळीची बिल्डिंग असणार आहे. त्याच्यामुळे मेंटेनन्स वगैरे इकडे खूप कमी असणार आहे. ठीक आहे, आणि कुठल्याही प्रकारच्या ॲम्युनिटीज वगैरे नसणार आहे त्या प्रोजेक्टमध्ये. ठीक आहे, थोडंसं फ्लोअर प्लॅन मी तुम्हाला समजवतो. जसं मी सांगितलं की 2 विंग असणार आहेत, ए विंग आणि बी विंग. पुन्हा हा पार्किंगचा फ्लोअर प्लॅन आहे. ठीक आहे, इकडे त्यांनी म्हाडासाठी पार्किंग रिझर्व केलेली आहेत. काही म्हाडासाठी पार्किंग आहे तिकडे त्यांनी मार्क केलेली आहे. ठीक आहे, हे बघू शकता तुम्ही इथे. ओके, क्लिअरली त्यांनी म्हाडाची पार्किंग आहे ती कॉल आउट केलेली आहे इकडे. त्याच्यानंतर म्हाडाचे फ्लॅट जे असणार आहेत ते कुठे असणार आहे ते आपण बघून घेऊ. ठीक आहे, जसं मी सांगितलं 2 विंग आहेत, ए बिल्डिंग आणि बी बिल्डिंग. आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते बी बिल्डिंगमध्ये असणार आहेत.
बी बिल्डिंग ही टोटल 6 माळ्याची बिल्डिंग 6 माळ्याची बिल्डिंग असणार आहे आणि त्याच्यामध्ये फर्स्ट टू फिफ्थ फ्लोअरमध्ये म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहे. ठीक आहे आणि प्रत्येक फ्लोअरला 5 फ्लॅट्स असणार आहे. ठीक आहे. तर फर्स्ट फ्लोअरला 5 फ्लॅट, सेकंडला 5 फ्लॅट्स, थर्ड फ्लोअरवरती 5, फोर्थ फ्लोअरवरती 5 असं आणि फिफ्थ फ्लोअरवरती 5 फ्लॅट्स. ठीक आहे. असे हे 25 फ्लॅट्स इकडे असणार आहे आणि सिक्स्थ फ्लोअरला 601 जो म्हाडाचा फ्लॅट आहे तो एक 2 BHKचा फ्लॅट असणार आहे. ठीक आहे. तर असे 1 BHK आणि 2 BHKचे फ्लॅट्स टोटल असणार. तर टोटल हे 26 फ्लॅट्स इकडे दिलेले आहेत त्याने आणि त्यातले 16 फ्लॅट्स आहेत ते म्हाडाने या लॉटरीसाठी दिलेले आहेत. आता ह्याच्यामधले 1 BHK आणि 2 BHK कुठले सांगणं खूप डिफिकल्ट आहे. पण जो 601 आहे 6 फ्लोअरचा तो 2 BHK आहे आणि यातले भरपूर फ्लॅट्स हे 1 BHKचे आहेत. हे आपण फ्लोअर प्लॅनमध्ये आता बघणार आहोत. जसं आता इथे 101 आणि 201. ठीक आहे. आता हे पहिले 2 फ्लॅट्स आपण याचं लेआउट बघणार आहोत. इकडे तुम्ही बघू शकता 101 आणि 201 आहे. ठीक आहे. तर इकडे याचं स्ट्रक्चर बेसिकली हे असं आहे की इथून एंटर केलं तर आधी तुम्हाला लिव्हिंग रूम लागतो इकडे. ठीक आहे. लिव्हिंग रूम नंतर म्हणजे इथे स्टेअरकेस आहेत. स्टेअरकेसवरून इथं एंटर केलं की तुम्हाला आधी लिव्हिंग रूम जितका आहे तितकीच तुम्हाला बाल्कनी सुद्धा इथे मिळत जाते, मोठी बाल्कनी. त्याच्यानंतर इथे किचन आहे. किचनला लागूनच ड्राय बाल्कनी आहे. त्याच्यानंतर इथे बाथरूम आहे कॉमन. त्याच्यानंतर इथे बेडरूम आहे आणि एनक्लोज बाल्कनी असणार आहे ती आत घेतली जाणार आहे आणि इथे मग वॉशरूम आहे. असं एक स्टँडर्ड लिनियर स्ट्रक्चर आहे फ्लॅटचं. ठीक आहे. एक सेकंड. त्याच्यानंतर फ्लॅट नंबर 102 जो आहे तो 2 BHKचा फ्लॅट आहे. ठीक आहे. इथे बघू शकता इथे एंट्रन्स केल्या केल्या इथे लिव्हिंग रूम आहे, त्याला बाल्कनी आहे आणि त्याच्या राईट साईडला बेडरूम आणि एनक्लोज बाल्कनी आहे. पुढे गेलं तर किचन आहे, ड्राय बाल्कनी आहे, त्याच्यात बाथरूम आहे, इथे बेडरूम आहे आणि त्याचं एक कॉमन आहे, त्याच्यामध्ये पण एनक्लोज बाल्कनी. तर हा आहे तुमचा 1 BHKचा लेआउट आणि हा आहे तुमचा 2 BHKचा लेआउट. ठीक आहे. तर इथे फ्लॅट नंबर क्लिअरली म्हाडाने दिलेले आहेत. त्यानुसार तुम्ही हा फ्लोर प्लॅनमध्ये बाकीचे बघू शकता. 6 फ्लोअरचा सुद्धा आपण बघणार आहोत. म्हाडाचा जो आहे 6 फ्लोअरचा जो फ्लोर प्लॅन आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. हा 6 फ्लोअरचा आहे आणि इथे म्हाडाचा जो फ्लॅट आहे तो 601 आहे. ठीक आहे. तर इथे पण तुम्ही बघू शकता हा लिव्हिंग रूम आहे, बाल्कनी आहे इकडे. त्याच्यानंतर इथे डायनिंग एरिया आहे आणि इथे किचन आहे आणि त्याच्यानंतर मग इथे सॉरी इथे मध्ये त्यांनी हे टाकलेलं नाही. हां सॉरी. आणि मग इथे बाथरूम आणि इथे बेडरूम्स आहेत. ठीक आहे. असा हे मोठा 2 BHK जो असणार आहे तो असा असणार आहे इथे दिसायला. बाकी सगळा हा 5th फ्लोअरचा फ्लोर प्लॅन आहे. याच्यामध्ये या साईडचे जे फ्लॅट्स आहेत ते म्हाडाचे आहेत. 501, 502, 503, 504. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड, थर्ड आणि फोर्थ फ्लोअरचा फ्लॅट आहे. इथे पण सेम 201, 301, 401 हे सगळे 1 BHK आहेत. त्याच्यानंतर इकडे जो आहे 202, 302 आणि 402 2 नंबर सिरीजचे जे फ्लॅट आहेत हे सगळे 2 BHKचे आहेत. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा त्यांना.